सो नमस्कार मित्रांनो, आजचं परत एकदा ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे. आज मी टेरेसवर आहे कारण की आज आहे ना खूप जोरात पाऊस झाला होता. 300 दरम्यान झाला होता. हे जो काही समजेना नाही. आमचा सूर्य बाबा आत्ताशी उठलेला आहे. त्यांच्या आधी मी उठलो आहे कारण की लवकर उठलो तुम्ही. तर थोडंसं हे पायाचं ना दुखत होतं, थोडं लवकरच उठलो. आता टेरेसवर आलो आहे, इकडे तिकडे हिंडतोय. सो गाईज, आपला आज परत एकदा सोमवार आहे. हे बघा, आता फुलं घेतले. हे 2 थाटे हे माझं आणि मम्मीचं आहे. आणि आज आपल्याला परत महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. अजून थाट तयार करायचं. आत्ताशी फुलं आणलेले, बाकी सगळे साहित्य आणायचे. अजून याची मरम्मत पण केली थोडीशी. थोडं बऱ्यापैकी बरं वाटतं. आता काही अडचण नाही. आपल्याला आता जाऊच गावामध्ये थोड्या वेळात. अजून काय लागतं ते बघून घेऊ, दाखवतो तुम्हाला अजून काय काय लागतं. आजचा हा माझा दुसरा व्रत आहे. अजून 3 राहतील. हे बघू शकता, हे एक वेलाचं झाड आहे आणि हे एक काडी आणली मी एक ठिकाणून. आता ही ना होत नाही, पण मग एकदा ना लावून बघू आपण. ती जवळ आसपासच कुठेतरी लावायला लागेल. माझं म्हणणं असं, याच्यात लावू का अशी या कोणतीत लावायचं, इच्छात लावू. याच्यात मगच पाणी टाकलं, सगळं केलं अशा म्हणून. आणि काव होती कावा नाही सांगता नाही येत, कारण की ती काडी व्हायला टाईम लागतो. शक्यतो पावसाळ्यातच काडी होती. आता तर काय होणार नाही. पाणी भेटलं तर 100% होती. आता हे साहित्य आणलेले आहे. हे बघा, बेलपत्र ते फ्रीजमध्ये ठेवलेत म्हणून तसे. आपला तांब्या, त्याच्यामध्ये रुद्राक्ष, हे मम्मीचं. आता आवडू अजून काय. आलो तो वरच्या प्लॉटमध्ये चक्कर मारायला. शेवंतीवर आणि प्युअरवर पाणी दिलं आहे. पण आहे ना, जी शेवटची साईट आहे ना, म्हणजे कडाची एकदम गल्ल्या, त्याला पाणीच पडत नाही. बहुतेक विंचुरी ना साफ करायला लागेल, कारण की चाळणी ना ब्लॉक झालेली असेल. चाळणी साफ करून घेऊ. सगळे जात आहे ना, पाणी पडायला लागलं आहे, कारण की ना टाकीचा कॉक चालू होता, त्याच्यामुळे इकडं दाब कमी होता त्याच्यावर शेवंतीवर. टाकीचा कॉक बंद केला. आता एकदम फास्ट पडत आहे. या वरच्या वारामध्ये बाजरी ती आपल्याला कापायची. ती कोणतरी आलं, एक ट्रॉली भरून घेऊन गेलं. आता आमची गौरी बघा, टायर चाटायची. काय दुष्काळ आला, आमची गौरी टायर चाटवायची. अगं एवढं सोन्यासारखं गवत आहे ते, खाय बाई मारीत नाही. तिडून का माझा हातीला बसणार आहे का? हां काय गौरा, गौरी बघा या पायाला नाही, या पायाला. चला आता काहीच, आपल्याला ना मंदिरात जायचं आहे. सो गाईज, आता इकडं झाडाचं काम चाललंय माझ्यावालं. ती देवाची झाडावरती ठेवू, कारण की यांना झाडू लावायचा नसतो. आपण देवाच्या कार्यक्रमावर चालल्यावर आपला कंटिन्यू करू झाडला पक्का. मग आता आपण तोपर्यंत खोल्या झाडून काढू. क्वार्टर पण आमची माणसं नुसते क्वार्टर बसत्या. हा क्वार्टर नुसतं उघड थोडं करून ठेवायचे. पहा त्याच्यावर काय काय आहे. याच्यावर कुरडई, पापड्या, आता चाललेलं आहे आमची खोली पुसायचं देवाचं काम. हे दररोज माझ्याकडेच राहतं देवपूजाचं. म्हणजे जास्त करून नाही राहत, एखाद्या वेळेस राहतं, बाकीच्या वेळेस पप्पा साफ करून घेत्या. पण आज थोडी घाण दिसली म्हणून साफ करून घेतलं मी. तोपर्यंत आपण सगळ्या खोल्या साफसफाई करून घ्यायच्या. आणि कोपर व्यवस्थित काढायची, कारण की आम्हाला आवडत नाही असं घरामध्ये थोडं जरी कचरा असला ना, अजिबात आवडत नाही. हा मीच मोठा कचरा आहे. झालेली आहे देवाची खोली. आमचे देव, सगळ्यात भारी देव फक्त आमचे महादेव. श्री स्वामी समर्थ. आता आपली पूजा झालेली आहे. आता आपण चाललो आहे घरी. गाईज, अजून एक नुकसान झाली. आपला नाशिक एअरपोर्ट हवे ना, तो खूप जास्त उंच केलेला आहे त्यांनी.
आणि आपली गाडी ना तिथं थोडी लागली अशी खाली उताराच्या वेळेस. आता रूममध्ये आलो आहे कारण की अजून जेवायचं आहे. म्हणजे उपवासासाठी ना फक्त पशुपतिव्रतसाठी फक्त फळं लागत आहे. आता फळं फक्त गोडच खायचं, तिखट पण नाही, फक्त फळं आणि गोड. आता खिचडी तर काय खाणार नाही मी कारण की थोड्या वेळाने आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे. आता तुम्हाला एक दाखवतो. ह्या बाया आहे शेवंती खोट राहिल्या, काही इकडं बसलेले आहे बघा. काही दिसतं का बाया बसलेल्या आहे. हीट जास्त आहे त्याच्यामुळं त्यांना थोडा आराम करायला लावला आहे कारण की शेवंती आहे ना ती सुकून जाऊ राहिली. आपल्याला तिला घरात ठेवायचं आहे, घरामध्ये हॉलमध्ये ठेवून देऊ. काय भरतील तेवढं झाडं भरतील कारण की ना नुकसान आपले होईल. एवढं मेहनत केली आता पण मग आता शेवंती जर शेडमध्ये ठेवली तर उन्हाच्या तापमानाने ती म्हणजे सुकून जाईल. आपल्याला तिला ना घरामध्येच ठेवायला लागणार आहे. बाया बसल्यात बघा, त्यांच्याकडे सगळ्या पाण्याच्या बाटल्या आहे आणि आपल्याला आहे ना त्यांना थंड पाणी करायचं आहे. आपण फ्रीजमध्ये थंड पाणी करायला ठेवून देऊ बघा. इकडे थंड पाणीसाठी पातेलं घेतलं आहे, माठ पण भरवायला आणि आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यांना दुपारचे ना एकदम चिल्ड थंड पाणी भेटेल. सो गाईज आपण आहे ना एक ठिकाणी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे. ते ठिकाणी होतं आपण शेवंती बघायला गेलो. जिप्सो आहे आणि याला बटन नावाने पण जास्त ओळखतात. आपण ही घ्यायला गेलो. ही घेतली होती आपण काय 10-15 हजार हुंडी घेतली होती. तुम्हाला दाखवा म्हणून व्हिडिओ केला होता यार. हे बघू शकता तुम्ही, असं काम चालू इकडं एकदम प्रॉपर काम होतं आणि आपण घरी आणले तिने शेवंती. हे आपला प्लॉट, हे शेड आहे आणि हे 2 फुलं. शेवंती डायरेक्ट आपल्याला ना मार्केटला न्यायची नाशिकला. आता शेवंती खोडून झालेली आहे आणि पॅकिंग पण झाली आणि ही गाडी चाललेली आहे ती आपलीच आहे. आणि आता टाईमच भेटला नाही कारण की ना गाडी भरून द्यायची होती, पटकन फास्टमध्ये द्यायची होती, त्याच्यामुळे काही टाईम जमलाच नाही. पण मग ठीक आहे, चला काही अडचण नाही. आजचा माल तोरी साधारण 750च्या आसपास गेला आहे, 750 किलोच्या आसपास गेला आहे. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तर बाय बाय.